नमस्कार, मी सागर महाजन. आपण शेती करत असताना जेव्हा जैविक घटकांचा वापर करतो, तेव्हा आपल्या कानावरती बऱ्याचदा मायक्रोरायझा हा वर्ड जो आहे तो ऐकायला येतो. बरेचसे शेतकरी मायक्रोरायझाचा यूजही करतात शेतीमध्ये आणि बरेचशा लोकांना मायक्रोरायझाविषयी माहिती नाही आहे. तर मायक्रोरायझाविषयी आपण एक छोटीशी माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली मायक्रोरायझा जो आहे, हा शब्द जो आहे, वर्ड जो आहे, हा सर्वात प्रथम 1885मध्ये म्हणजे 1885 साली जर्मन शास्त्रज्ञ फ्रँक याने इंट्रोड्यूस केला होता. त्याने झाडाच्या ज्या मुळं आहेत त्याच्या अवतीभोवती जी उपयुक्त बुरशी आहे त्याला मायक्रोरायझा या नावाने सर्वात आधी संबोधलं होतं. आता ॲक्च्युली मायक्रोरायझा हा दोन वेगवेगळ्या टाईपमध्ये म्हणजे वेगळ्या दोन प्रकारांमध्ये तो डिवाईड झालेला असतो. तो त्याच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे तो जी उपयुक्त बुरशी आहे हे कुठे अवेलेबल आहे त्याच्यावरती तो डिवाईड केलेला आहे. तर पहिला जो आहे तो आहे एक्टोमायक्रोरायझा आणि दुसरा जो आहे तो एंडोमायक्रोरायझा. आता एक्टोमायक्रोरायझा जो आहे हा मुळाच्या बाहेर वास्तव्य करत असतो आणि एंडोमायक्रोरायझा जो आहे हा मुळा अंतर्गत वास्तव करत असतो. आता जो एक्टोमायक्रोरायझा आहे हा प्रामुख्याने जे वनवर्गीय मोठे झाडं आहेत तिथे म्हणजे तिथे बघायला भेटत असतो. आणि दुसरा जो आहे तो एंडोमायक्रोरायझा जो आहे हा प्रामुख्याने जे आपली शेतीशी कृषीशी जे संघटित क्रॉप्स आहेत किंवा झाडे वगैरे आहेत ते तिथे आपल्याला बघायला भेटत असतो. एंडोमायक्रोरायझाला आपण वॅम म्हणून सुद्धा संबोधतो. आता हा प्रश्न येतो की आपण मायक्रोरायझा का यूज केला पाहिजे, त्याचं बेनिफिट्स काय, आपण का वापरायला हवा पाहिजे. तर मायक्रोरायझा जो आहे जी आपण उपयुक्त बुरशी म्हणतो तर त्याचा जो सर्वात महत्त्वाचा जो बेनिफिट्स आहे तो म्हणजे की जे आपण जमिनीमध्ये 17 न्यूट्रियंट जे आपण देतो ते अपलिफ्टमेंटसाठी आपण त्याला यूज करतो. आता कोणते अपलिफ्टमेंट होतात त्याच्याने, तर फॉस्फरस जो आहे तो मोबाईल करण्याचं काम जे आहे ते मायक्रोरायझा करतं आणि नायट्रोजन ट्रान्सफर करण्याचं कामसुद्धा मायक्रोरायझा करतं. त्याच्या व्यतिरिक्त सल्फरसुद्धा ट्रान्सफर करण्याचं काम मायक्रोरायझा करतं. त्याच्या व्यतिरिक्त जे मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत जसं की कॉपर, झिंक, मॅग्नेश आणि आयर्न हे सुद्धा अवेलेबल करण्याचं काम मायक्रोरायझा करतं. त्याच्या व्यतिरिक्त काय करते की जे आपल्या पांढऱ्या जड आहे म्हणजे आपण ज्याला व्हाईट रूट्स म्हणतो ते वाढवण्याचं काम करतं आणि ते घातल्यानंतर त्याचं जे बेनिफिट्स आहे की जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे मॉइश्चर टिकून ठेवण्याचं कामसुद्धा मायक्रोरायझा करतं. म्हणजे ड्रॉट पिरियडमध्ये वॉटर स्ट्रेसमधनं आपल्याला काढण्याचं काम मायक्रोरायझा करतं. जे हार्मफुल फंगी आहे, नेमॅटोड्स आहे, याच्या बॅरियरचं काम म्हणजे याचा आळा करण्याचं कामसुद्धा मायक्रोरायझा उत्तम प्रकारे करतं. सो मायक्रोरायझाचा जो डोसिंग आहे हे काय असायला पाहिजे, तर ॲक्च्युली ही त्याच्या CFU काउंटवरती डिपेंड असते की त्याची CFU काउंट काय आहे त्यावरती डिपेंड करतं की त्याचा आपण डोसिंग काय घ्यायला पाहिजे. आणि मी एक जनरल सांगतो, साधारण आपण जर मायक्रोरायझा हा जमिनीतून म्हणजे बेसल डोसमधनं जर देत असाल तर म्हणजे एखाद्या खता वगैरे सोबत जर देत असाल, एखाद्या सेंद्रिय खताबरोबर जर तुम्ही मायक्रोरायझा देत असाल तर साधारण 3 ते 5 किलो प्रति एकरी. आणि जर तुम्ही ड्रीपमधने किंवा ड्रिचिंगमधने जर देत असाल तर साधारण 100 ते 200 ग्राम प्रति एकर ही त्याची डोसिंग असते. पण हे संपूर्ण त्याच्या CFU काउंटवरती अवलंबून असतं. मार्केटमध्ये तसे बरेचशा कंपन्या आहेत की जे तुम्हाला मायक्रोरायझा अवेलेबल करून देतात. त्याच्यातल्या काही आहेत जसं की कॅनबॉयचं मायक्रोरायझा अवेलेबल करून देतात, मायक्रोबॅग्स आहेत, सुमोटोमो आहेत, कृषीधन आहेत,
त्याच्यानंतर निर्मल आहेत, ज्या कंपन्या तुम्हाला, त्या कंपन्यांच्या प्रोडक्ट तुम्हाला ज्यावरती तुमचे विश्वास आहे ते तुम्ही परचेस करा आणि तुम्ही आपल्या जमिनीमध्ये त्याचा यूज करा. त्याच्याने तुमची जे फर्टिगेशन कॉस्ट आहे रासायनिकची ते तुम्ही कमी करू शकता आणि तुम्हाला त्याचे उत्तम रिझल्टही भेटू शकतात. साधारण कितीदा यूज करायला पाहिजे? जर एखादं वार्षिक पीक जर घेतला पाहिजे जसं की केळी, तर केळीमध्ये आपण मायक्रोरायझाचा किती वेळा यूज करायला पाहिजे पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये 12 महिन्याच्या? तर साधारण तुम्ही 3 ते 4दा, म्हणजे त्याच्या अर्ली स्टेज, मॅच्युरिटी, ग्रोथ स्टेज आणि मॅच्युरिटी स्टेजमध्ये जर तुम्ही त्याचा यूज केला आणि जेव्हा फ्रुटिंग्स होते त्या पिरियडमध्ये साधारण 4 ते 5दा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला त्याचे बेस्ट रिझल्ट शकतात.